वळूयात पुढील बातमीकडे। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू झालेली आहे। पुराच्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। सुमारे 12 तासांनंतर महामार्गावरील वाहतूक खुली झाली। परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने आज पहाटेपासूनच जो आहे तो सुकेले खिंडीत पाणी साचल्याने पूर्णपणे मुंबई गोवा महामार्ग जो होता तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। मात्र आता सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर या महामार्गावरचं जे साठलेलं पाणी आहे त्याची पातळी जरी कमी झाली असली तरी देखील पाणी मोठ्या प्रमाणात आहे। मात्र या ठिकाणाहून आता पाहिलं तर अवजड वाहनं जे आहेत ते आपल्या रिक्षावर जे आहेत ते यातून प्रवास करताना दिसत आहे। तर छोटी वाहनं जी आहेत ती कंपनीमधून जी आहेत ती सोडण्यात आलेली आहे। ती मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक बंद असल्याने जवळपास 10 ते 12 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या ज्या आहेत त्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मात्र आता कुठेतरी जे आहे ती वाहतूक सुरू झाल्याने थोडासा प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।